हाय फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत आर्टिकल्स. तर ए अँड द हे 3 आर्टिकल्सबद्दल आज आपण पाहणार आहोत. तर जे हे आर्टिकल आहेत ए अँड द हे आर्टिकल नेहमी नाऊनच्या आधी वापरायचे असतात. तर नाऊन म्हणजे नेम, कोणत्याही व्यक्ती, वस्तू, ठिकाण ह्या सर्वांना जी नावं देतो, जी नेम आहेत त्याच्या आधी हे आर्टिकल्स येतात. तर ए आणि अँड हे आर्टिकल हे सिंग्युलरसाठी वापरले जातात. म्हणजे एक काहीतरी सांगायचं असेल तर त्यासाठी, म्हणजे अ मॅन एक माणूस, ॲन ॲपल एक ॲपल. म्हणजे सिंग्युलर काही सांगायचं असेल आपल्याला तर त्याच्या आधी आपण ए आणि अँडचा वापर करतो. त्यानंतर अँडचा वापर आपण पाहतो तर वॉवेल्सच्या आधी केला जातो असं आपण नेहमी ऐकतो. परंतु अँडचा उच्चार हा AEIOU ह्या वॉवेल्सच्या आधी नाही करायचा. तर अँडचा वापर हा एखादी वर्ड्स जेव्हा आपण उच्चार करतो, जेव्हा त्याचा साऊंड बाहेर पडतो आपल्या तोंडातून, तेव्हा उच्चार करताना स्वरांचा उच्चार होतो की व्यंजनाचा हे आधी पाहायचं. जर तिथे अ पासून आहा पर्यंत जी स्वर आहेत त्या स्वरांचा उच्चार आला तर त्या ठिकाणी अँड वापरायचं, आणि क पासून न्य पर्यंत ह्या व्यंजनांचा उच्चार आला तर तिथे ए वापरायचं. फॉर एक्झाम्पल अ युनिव्हर्सिटी अँड ॲन अम्ब्रेला, दोन्हीच्याही पुढे यू आहे म्हणून परंतु आपण एकाला ए वापरलं आहे आणि एकाला ॲन वापरलं आहे, राईट. तर असं का केलं तर आता युनिव्हर्सिटीचा उच्चार करत असताना पहा, युनिव्हर्सिटी य होतो स्टार्टिंग उच्चार करताना. य हा व्यंजन आहे, कॉन्सनंट्स आहे, त्यामुळे तिथे ए येणार. आणि अम्ब्रेलाचा उच्चार करताना तिथे अमचा उच्चार, स्टार्टिंगला स्वर आहे अम हा, त्याचा उच्चार होतो, त्यामुळे तिथे ॲन वापरलेलं आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, ॲनचा वापर हा वर्ड्सच्या सुरुवातीला जर वॉवेल्स आला तिथे करायचा आहे का तर नाही. तर तो वर्ड्स उच्चार करताना आपण स्वर येतो आहे की व्यंजन, यावरून आपण ॲनचा वापर कसा करायचा ते ठरवायचं. आता इथे पहा एक्झाम्पल काय आहेत. ॲन ॲपल, ॲपलचा उच्चार करताना काय येतं, स्वर येतं की व्यंजन येतं, स्वर येतं. ॲ हे स्वर आहे त्यामुळे त्याच्या पुढे आपण ॲन लावलं. आता इथे युनिटी, युनिटचा उच्चार करताना य येतं, य हे व्यंजन आहे त्यामुळे तिथे आपण ए वापरला. त्यानंतर आय, EYEI, आयचा उच्चार करत असताना तिथे स्वर येतो त्यामुळे तिथे ॲन वापरला. त्यानंतर इयर, EAR इयर, याचा उच्चार करत असताना ई हा साऊंड बाहेर येतो त्यामुळे त्याला ॲन वापरलेला आहे. त्यानंतर इयर, YEAR इयर, ह्या इयरचा उच्चार करत असताना तिथे य बाहेर पडतो त्यामुळे तिथे आपण य वापरलेलं आहे. अशा प्रकारे आता इथे पहा युनिफॉर्म, युनिफॉर्मचा उच्चार करत असताना वर्ड्समध्ये तर वॉवेल्स लिहिलेला आहे यू, परंतु उच्चार करताना तिथे य साऊंड बाहेर पडतो त्यामुळे तिथे आपण ॲन वापरायचं का तर नाही, तिथे आपल्याला ए वापरायचं आहे. त्यानंतर अजून आपण पुढे पाहूया. जर एखादी सामान्य गोष्ट आपल्याला, म्हणजे सामान्य व्यक्ती वस्तूबद्दल, एखाद्या सामान्य व्यक्ती वस्तूबद्दल जर बोलायचं असेल तर तिथे आपण ए आणि ॲनचा वापर करणार. परंतु जर त्या वस्तू आणि व्यक्तीबद्दल जर खास किंवा विशेष माहिती सांगितली असेल तर तिथे दचा वापर करायचा. त्याआधी एक पहा, मी ते एक सेंटेन्स दिलेला आहे, अ बिग ॲपल. आता इथे पहा ॲपलच्या पुढे तर ॲन येतं परंतु इथे ए आलेला आहे. असं का तर ॲपलच्या आधी, म्हणजे नाऊनच्या आधी जर आर्टिकल आले तर तिथे ॲन वापरायचं, पण त्याच्या ॲपलच्या आधी काय आलेलं आहे तर बिग, राईट. त्याचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे त्यामुळे इथे बिगसाठी ए आलेलं आहे. अशा प्रकारे आता आपण पुढे पाहूया.
दचा वापर मी मगाशी सांगितलं, जर सामान्य व्यक्ती वस्तू असेल तर ए आणि ॲनचा वापर करायचा. फॉर एक्झाम्पल, आय सॉ अ मॅन. सिम्पल, मी एक माणूस पाहिला. कोणताही माणूस असू शकतो, तो जगातल्या कोणत्याही माणसाबद्दल तो व्यक्ती बोलत असेल. परंतु द मॅन वॉज क्राईंग, त्याच्याबद्दल त्याने विशेष माहिती सांगितलं. जो माणूस रडत होता त्याला त्याने पाहिलं. आता खास एखाद्या माणसाबद्दल तो बोलतोय, आपल्याला सांगतोय, त्यामुळे तिथे द आला. आय ईट ॲन ॲपल एव्हरी डे. मी रोज एक ॲपल खातो. द ॲपल आय एट यस्टरडे वॉज सो, म्हणजे मी काल जो ॲपल खाल्ला तो आंबट होता. म्हणजे त्याने काल जो ॲपल खाल्ला त्याच्याबद्दल तो विशेष माहिती सांगत आहे. म्हणजे तो ॲपल काल खाल्लेला तो आंबट होता, ही त्याच्याबद्दलची विशेष माहिती झाली. त्यामुळे ॲपलच्या पुढे द आलं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आर्टिकल्स ए आणि ॲन आणि द याबद्दल आपण थोडंफार तुलनात्मक माहिती पाहूया. तर ए आणि ॲन हे इनडेफिनेट आर्टिकल आहेत, तर द हे डेफिनेट आर्टिकल आहे. काउंटेबल नाउनसाठी ए आणि ॲनचा वापर होतो आणि दचा वापर हा काउंटेबल आणि अनकाउंटेबल या दोन्हीसाठी दचा वापर होतो. सिंग्युलर असेल तर तिथे ए आणि ॲन येणार आणि सिंग्युलर आणि प्ल्युरल ह्या दोन्हीसाठी दचा वापर केला जाऊ शकतो. दिस इज द पेन. दिस इज अ पेन. दिस इज अ पेन म्हणजे तो एका कॉमन पेनबद्दल बोलत आहे. परंतु दिस इज द पेन असं जर म्हटलं असेल तर ती पेन खास असेल किंवा त्याचं काहीतरी वैशिष्ट्य असेल. ओके. यू आर अ बॉय अँड यू आर ॲन इंटेलिजंट बॉय. आता इथे इंटेलिजंटच्या पुढे ॲन आले आहे, कारण इंटेलिजंटचा उच्चार किंवा साऊंड हा ई याने स्टार्ट होतो. ई हा स्वर आहे, त्यामुळे तिथे ॲन आलेला आहे. तर पुढे बघा, जेव्हा दचा उपयोग हा कुठे होत नाही तर कंट्रीसोबत द कधीही येत नाही. म्हणजे द इंडिया, द USA असं नसतं. कंट्रीजसोबत दचा द हे कधीच येत नाही. त्यानंतर लँग्वेज असतील, स्ट्रीट असतील, नेम असतील किंवा सिटीज असतील याच्या पुढे द येत नाही. तर द कुठे येणार? रिव्हरच्या पुढे नेहमी द येणार. द गंगा, द यमुना. त्यानंतर काही धार्मिक पुस्तके किंवा हॉली बुक्स असतील तर त्याच्या आधी द येणार. फॉर एक्झाम्पल द गीता, द बायबल. न्यूजपेपरच्या पुढे हमेशा द येणार. त्यानंतर एखादी ग्रुप किंवा क्लास असेल तिथे आपल्याला दचा वापर करायचा आहे. द डॉग्स म्हणजे डॉगवाला, त्यामुळे डॉगचा पूर्ण क्लास त्याच्यामध्ये आला, त्यामुळे तिथे द वापरायचं आहे. आता इथे पहा एक एक्झाम्पल, आय हॅव अ पेन. सिम्पल वाक्य आहे त्यामुळे तिथे पेनच्या आधी ए आलं आहे. त्यानंतर आय हॅव द पेन विच यू गेव मी यस्टरडे. आता इथं त्या पेनबद्दल काहीतरी विशेष माहिती सांगितली. जो पेन त्याने मला काल दिला होता, माझ्याकडे तो पेन आहे, तर त्यामुळे तिथे द आलेलं आहे. अशा प्रकारे ए अँड द या आर्टिकलचा उपयोग कुठे होतो हे तुमच्या लक्षात आलं असेल किंवा कुठे होत नाही हे देखील मी त्यात सांगितलं आहे. तर हे लक्षात ठेवा. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.